नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायी विचार या चॅनलवर आपलं स्वागत आहे. भावनिक असणं म्हणजे कमजोर असणं नाही, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाशी शेअर करणं हे स्वतःलाच दुखावण्यासारखं असतं. काही लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते जसं वाटतं तसं बोलतात, जसं दुखतं तसं सांगतात. पण हाच स्वभाव कधी-कधी त्यांच्या आयुष्यात खूप वेदना घेऊन येतात. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या भावनिक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील कधीच कुणाला सांगू नये. कारण त्यांच्या या हळव्या स्वभावामुळे सर्वात जास्त त्रास त्यांनाच होतो. त्यामुळे भावनिक लोकांनी या गोष्टी अजिबात कोणाला शेअर करू नये. पहिली गोष्ट म्हणजे आपली कमजोरी, आपला वीक पॉइंट, आपली भीती, असुरक्षितता सगळ्यांना सांगू नका. कारण सगळे ऐकणारे तुमच्यासारखे शुद्ध मनाचे नसतात ना. काही लोक तीच कमजोरी योग्य वेळ येताच तुमच्यावर वापरतात. म्हणूनच कधीच आपले वीक पॉइंट कोणापुढे सांगू नका. दुसरी गोष्ट म्हणजे मनातली प्रत्येक वेदना आणि दुःख प्रत्येकापुढे मांडू नका. सगळं दुःख सगळ्यांना सांगितलं की लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, तर हळूहळू तुमच्यापासून दूर जातील. काही वेदना मनात साठवून ठेवाव्यात, कारण त्या आपल्याला ताकद बनवतात, ताकद देतात. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगतो, तेव्हा समोरचा कदाचित आपल्या त्या वेदना समजून घेणार नाही. उलट वेळ आल्यावर तो आपल्याला त्या गोष्टींचा गैरफायदा घडवून आणून देईन. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमची मोठी स्वप्न आणि तुमचे ध्येय. स्वप्न पूर्ण होण्याआधी सगळ्यांना सांगू नका. कारण काही लोक टाळ्या वाजवण्यासाठी नाही, तर शंका निर्माण करण्यासाठी ऐकतात. स्वप्न शांतपणे पूर्ण करा. आवाज नंतर करा. आणि आवाजाचं काय हो? आपलं यश हे आपलं आपोआपच आवाज करत असतं. माझा वैयक्तिक अनुभव सांगते. जेव्हा आपण यशस्वी होतो, तेव्हा आपोआप सर्वांना समजत असतं. पण त्याआधीच आपण सांगितलं तर आपल्या हाती कदाचित निराशा येऊ शकते. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होण्याआधी कधीच कोणाला काही सांगू नका. चौथी गोष्ट म्हणजे नात्यांमधील गुपितं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कोणतंही नातं तिसऱ्या माणसापर्यंत गेलं की ते नातं कमजोर होतं. त्या नात्यामधला विश्वास तुटू लागतो. तक्रारी सांगण्याआधी स्वतःला विचारा, हा माणूस माझं नातं वाचवेल की मोडेल? म्हणूनच विचार करून कोणालाही गोष्टी सांगत चला. कदाचित एखाद्या व्यक्तीला तुमचं चांगलं नातं बघवणारही नाही, आणि ज्याला तुम्ही विश्वासाने सांगायला जाता, खऱ्या अर्थाने तोच तुमच्या पुढे किंवा तुमच्यासाठी निगेटिव्ह असेल तर. पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही कुणावर किती अवलंबून आहात. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. जेव्हा समोरच्याला कळतं की तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तेव्हाच तुमची किंमत कमी होऊ लागते व त्या व्यक्तीला आपला वीक पॉइंट समजतो. स्वावलंबन हीच भावनिक लोकांची खरी सुरक्षा आहे. त्यामुळे कधीच कोणावरती डिपेंड राहू नका. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत त्या तुम्हीच करायचा प्रयत्न करा. सहावी गोष्ट म्हणजे तुम्ही किती सहन केलं आहे हे लोकांना अजिबात सांगत बसू नका, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. तुमचं सहन करणं कमजोरी नसते हो, पण सगळ्यांना सांगितलं की लोक तुम्हाला सहन करणारा समजतात आणि मग प्रत्येक गोष्टीत गृहीत धरतात. म्हणूनच तुमची शांतता तुमची ताकद आहे. आपल्या शांततेमध्येच आपली खरी ताकद दडलेली असते. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आता सातवी गोष्ट म्हणजे रागातले विचार. रागाच्या क्षणी बोललेले शब्द कधीच परत घेतले जात नाहीत आणि नंतर पश्चाताप करूनही त्याचा कधीच काहीच उपयोग होत नाही. शांत झाल्यावर बोलणं हेच मॅच्युरिटीचं म्हणजेच परिपक्वतेचं लक्षण आहे. भावनिक लोकांनी जग बदलायची ताकद ठेवलेली असते हे खरं आहे. फक्त त्यांनी स्वतःचं मन सुरक्षित ठेवायला शिकलं पाहिजे. तिथे जर ते कमजोर पडले तर मग अवघड होऊन बसतं. लक्षात ठेवा, सगळ्यांना समजून घेणं गरजेचं नाही हो, पण स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात स्वतः इतकं खरंच काहीच महत्त्वाचं नाही. जर तुम्हीच नाही राहिला तर काय करणार आहात बाकीच्या गोष्टींचं? तुम्ही भावनिक आहात म्हणूनच तुम्ही खास आहात, पण प्रत्येक खास गोष्ट
प्रदर्शनासाठी नसते. खरं आहे ना? म्हणूनच भावनिक राहा, पण सुरक्षतेने राहा. धन्यवाद.